रोडवरच्या कुत्र्यांना करायला धाडच लागते ने, ते आमच्यासारख्यांच्याकडेच असते. असं मोठ्या मोठ्या बिल्डिंग असून काय उपयोग नाही. असं केले तर ह्याच्यावर जरा पाणी शिपडून, हे पाट आहे असा, तो पाटच आहे असा झाडाचा, अशी झाडे आहे. त्या पाटातच मी असं माझ्या डोक्यात आयडिया आली, नाहीतर मग खोऱ्यानं उकरून हे करायला पाहिजे होतं. आणि एकटीला जमणार नाही ते उकरत बसायला, म्हणून जिथं खड्डा होता तिथंच केले. इथं एक केले आणि इथं एक केले. दगड एक साईडनं लावल्यात. हे आपण असे साधीच लोक करू शकते, मोठी लोक नाहीत. मोठी लोक त्यांच्या बिझनेसमध्ये असतात. असं भिंतीच्या कडेला जरा कुत्र्यांच्यासाठी जनावरांच्यासाठी काय तर करावं, आडूसा 2 पत्र मारून, तसलं काय नाही त्यांना. बिझनेसमध्ये पैसा कसा कमवायचा, गरीब लोकांच्याकडनं 12-12 तास कशी ड्युटी करून घ्यायची, कमी पगारात कसं बिझनेस आपला वाढवायचा, तेवढ्यात त्यांचं डोकं चालते. हे अशी कामं आपणच करू शकते. ते म्हणतात ना, लाख करो चाहे पूजा तीर्थ, बेजुबान की सेवा ईश्वर की सेवा, म्हणून केलं. घरात काय काम नसते बायकाचं म्हणतात, हे असं काय तर करत बसायचं. महादेवाचं नाव, देव के देव महादेवांचं नाव घेऊन केले. ते सक्सेस झाले तर बरं, तर मग काय करणार. त्याच्यात पाणी राहिलं तर बरं होईल. म्हणजे आमच्या जनावर, आमच्या कुत्र्यांना देतो आहे घरातून पाणी, असं ठेवलेलंच असते. खरं बाहेरची आहेत की ती कुत्री 7-8 जण येतात, 10-12 जण. मग त्यांना खायला नाही तर साधं पाणी तर पाण्याची तर व्यवस्था करूया म्हणून केले. तिथं समोरून आणलं खडी वाळू, खडी आणि रद्दी थोडीशी घेऊन तिथं केले. आता आणि जरा थोड्या वेळानं करायचं, 5-6 वाजता. 2-3 ठिकाणी असं केलं की तेवढंच आशीर्वाद लागेल नाही. आणि मी